किलो सोन्याचा मुलामा देणारं रामचरित्र मानस तिकडे त्यांनी दान केलं होतं, तेही गायब झालं. 9-9 तास त्यांना बसवलं जात आहे आणि उत्तरच दिली जात नाही. आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती, आपण उत्तर नव्हते केले. आपल्याला आपण एक कर्तव्य केलं होतं, फुलला फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. चांदीची वीट दिली होती, सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेलं हे सगळं? शिकारी येते, शिकारी एवढ्यासाठी येते की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व हे इतके साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. एका साधू संतांचे एकाच वाक्य असते, मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. साधू संतांची तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करतायत. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा बोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले 1 पैसा ते 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करतात. लाज वाटली पाहिजे या लोकांना हिंदू म्हणून घ्यायची. म्हणून मी आज तो परत नारा बुलंद करतोय. जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि कोणालाही हिंमत होत नव्हती की हिंदू, मी हिंदू आहे बोलायची, तेव्हा शिवसेना प्रमुख गरजले होते, गर्व से कहो हम हिंदू है. हे हिंदू तुम्हाला आज पुन्हा जागा करायचंय. हा हिंदू हा काही वेडा नाहीये. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालेने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. ती लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत, आपल्यावरती टीका करतायत. त्यांना सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये रक्त हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे, राम सर्वांचा आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता की हा राम केवळ तुमचा नाही, हा राम माझा सुद्धा आहे, हा राम तमाम हिंदूंचा आहे, सर्व हिंदुस्थानाच्या सर्व नागरिकांचा आहे. म्हणून त्या भोंदू हिंदुत्व रक्षकांना सांगतोय, काय काय उगाच नावं घेऊन आचार्य विचारा तुम्ही काही लावताय. उपाध्या स्वतःला म्हणून कोणी आचार्य बनत नाही. एक सागर गोटा तिकडे बसलेला आहे अयोध्येत. त्यांनी मध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केलेली. एवढं बोलून ते थांबलेलं नाही तो सागर गोटा. त्यांनी पुढे म्हटलं की जसं आज ईडी वगैरे छापे टाकतं तसं शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी पैसा लागायचा तेव्हा ते सुरतेवरती छापे टाकले, ते तसे टाकले. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. नाहीतर चोराला सांगितलं की तुझ्या चोरीचा तपास तूच लाव तर 4 दिवसामध्ये यांचा तपासाचा निकाल येईल आणि क्लीन चिट देऊन सगळ्यांना मोकळं टाकून दिलं जाईल. आज मी देशातील तमाम हिंदूंना विनंती करतोय, जाग रहा. शिवसेना प्रमुखांनी हिंदूंना जाग आणली होती. आज हिंदूंना संमोहित केले जाते.
या संमोहनातून बाहेर या. तुमचा गैरफायदा घेतला जातोय. भोळेपणा सोडून द्या. कट्टर कडवट राम भक्त शिवभक्त जय शिवराय जय श्रीराम करून जे राम मंदिर चोरतायत, राम मंदिराची तिजोरी चोरतायत, त्यांना जाब विचारा आणि त्यांना सांगा तुम्हाला चोरांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये, अजिबात नाहीये. जे जे चोर आहेत त्या चोराने प्रभू श्रीरामाचं नाव घेता कामा नये, त्याचा भगवा पवित्र भगवा हातामध्ये घेता कामा नये. आणि तमाम हिंदूंना मी आवाहन करतोय की तुम्ही चोर रक्षा करायला रस्त्यावर येऊ नका. आमच्या सोबत प्रभू राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. जे आमच्यावरती आरोप करतील ते चोर रक्षक आहेत. आजपर्यंत जे मला म्हणत होते हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं, अरे हा काय तमाम हिंदू इकडे एकवटलेला आहे. तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? आणि ही जी व्यास टाकलेली ठिणगी आहे ती मला महाराष्ट्रामध्ये गावागावात खेड्या पाड्यामध्ये दिसली पाहिजे. राम रक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, जिथे जिथे राम मंदिर असेल, जिथे जिथे हनुमान मंदिर असेल, मंदिर नसलं तर भर चौकामध्ये लावा रामाची प्रतिमा लावा आणि तिकडे तुम्ही राम रक्षा भजन करा. कारण महाराष्ट्र जेव्हा पुढे जातो, पुढे सरकतो, तेव्हा देश त्याच्या मागे जातो. आज महाराष्ट्र एका दिशेने चाललेला आहे, देशाला वाचवण्यासाठी चाललेला आहे, हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी चाललेलं आहे, रामाचं रक्षण करण्यासाठी चाललेलं आहे. मी देशाच्या सगळ्यांना आवाहन करतोय, चला आपण एकजुटीने या चोरांना तडीपार करूया. चोरांना तडीपार करूया. आणि जी मी एक घोषणा दिलेली आहे, काय दिलेली आहे? आप हिंदू माफ नाही करेगा. झालं तेवढं खूप झालं. तुमचं संमोहन शास्त्र आता आमच्यावरती चालणार नाही. तुमची मोहिनी विद्या आमच्यावरती चालणार नाही. कारण असं म्हणतात की प्रभू रामाचा जप केल्यानंतर भूत वगैरे सुद्धा पडून जातं. हे कोण आहे? ज्यांना पडवायला किती वेळ लागेल? घ्या प्रभू रामाचं नाव, घ्या शिवरायाचं नाव, बोला हर हर महादेव. आणि आता जाग आली ती जाग जाऊ देऊ नका, झोपू नका, जागे राहा. आणि जोपर्यंत या सगळ्या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लावला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरती ऐकायला